त्यांचं 15 वर्ष, 7 वर्ष, काही लोकांचं 20 वर्ष प्रेग्नन्सी राहिलेली नसते लग्न होऊन देखील, आणि त्यांना तो जो क्षण असतो की ज्यावेळेला त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते, कदाचित फर्टिलिटीच्या ट्रीटमेंट्समुळे, कदाचित IVF-मुळे, तो क्षण त्यांच्यासाठी सर्वात आनंददायी क्षण असतो. आणि दुसरा आनंददायी क्षण असतो ते बाळ हातामध्ये घेणे. सो ह्या दोन गोष्टींसाठी कदाचित हा सर्व खटाटोप आमचा की हे नॉलेज शेअरिंग सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती व्हावं म्हणून. सो आजची प्रेस कॉन्फरन्स ही बेसिकली जननी डायलॉग्स आणि ओएसिस अकॅडमी या दोन गोष्टींबद्दल आहे. जननी डायलॉग्स हे ओएसिस फर्टिलिटीचं असं प्रोग्राम आहे की ज्यामध्ये आपण कुठल्याही फर्टिलिटी ट्रीटमेंटला प्रमोट नाही करत. आपण इथे कपल ज्यांना प्रेग्नन्सी होण्यासाठी अडचणी आहेत किंवा ज्यांना जे प्रेग्नन्सीसाठी ट्राय देखील करत नाहीये पण फ्युचरमध्ये त्यांना त्यांच्या फर्टिलिटी बद्दलची माहिती जाणून घ्यायची, अशा सर्व कपल्ससाठी आपण हा डायलॉग एस्टॅब्लिश केलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीचे पूर्ण इंडियामध्ये अराउंड 45 सेंटर्स आहेत आणि या सेंटर्समध्ये आपण हा डायलॉग आता सायमल्टेनियसली करतो आहे. आपण बघताय आपल्या मागच्या स्क्रीनवरती सायमल्टेनियसली हा डायलॉग आपल्या 45 सेंटर्समध्ये ऑल ओव्हर इंडिया चालू आहे. आणि आनंदाची गोष्ट हा आहे की हा डायलॉग कुठल्याही पद्धतीने कमर्शियल नाही की याच्यामधनं काही पेशंट्स मिळावेत. हा कदाचित आपण CSR ऍक्टिव्हिटी, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आपण म्हणू शकतो. ही ओएसिस फर्टिलिटी आपल्याला मानतं की आपली एक बांधिलकी आहे पेशंट बद्दलची. आपण नेहमी एक गोष्ट ऐकतो की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर किंवा अॅन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. बेसिकली आपण जर अगोदरच जर काळजी व्यवस्थित घेतली तर कदाचित आपल्याला ट्रीटमेंट्स कडे जायला लागू नये. हे त्याच्या मागचं रहस्य आहे, राज आहे असं आपण म्हणू शकतो. सो याच गोष्टीसाठी कदाचित हा डायलॉग एस्टॅब्लिश केलेला आहे आपण जननी डायलॉग्सच्या माध्यमातून. सो इथे कुठलीही एक स्पेसिफिक ट्रीटमेंट योग्य असते किंवा अयोग्य असते असं सांगण्याचं आमचं उद्देश नाहीये. कदाचित आजकालची जी बदललेली जीवनशैली आहे, आजकाल जो पेरेंटल पॅराडॉक्स आपण बघतोय इंडियन सोसायटीमध्ये. पेरेंटल पॅराडॉक्स म्हणजे आजकाल आपण वेस्टला ब्लाइंडली फॉलो करतोय आणि उशिरा लग्न होणे, उशिरा चाइल्ड बिअरिंग या गोष्टी आपल्या देशामध्ये खूप कॉमन झालेल्या आहेत. आज आपण बघितलं तर 30च्या आधी कुणाला चाइल्ड बिअरिंग नकोय किंवा मॅरेज नकोय, इव्हन मुलींमध्ये देखील. सो अशा केसमध्ये बायोलॉजिकल क्लॉक थांबणार एखादं त्याचं उत्तर नाही. बायोलॉजिकल क्लॉक किंवा वय आपलं अशी गोष्ट आहे की जी आपण कधीच रिव्हर्स करू शकत नाही. एजिंग हे अटळ आहे, एजिंग प्रत्येकामध्ये होणार आहे. त्याच पद्धतीने एजिंग हे आपल्या गॅमेट्समध्ये देखील होणार आहे. आणि त्याचमुळे आपण बघतोय की आपल्या आजूबाजूची फर्टिलिटी कमी होत चालली. म्हणजे आपल्याला मॅरेज उशिरा करायचंय. फर्टिलिटी टिकली असती तर ठीक होतं की आपण 35ला पण आई बाबा होऊ शकतो, पण उलट आपली फर्टिलिटी कमी होत चालली. आपण एक उदाहरण घ्यायचं झालं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या गाईडलाईन्स प्रमाणे नॉर्मल सीमेन अनालिसिस हे 20 वर्षांपूर्वी साधारण 25 to 30 मिलियनला आम्ही नॉर्मल सीमेन अनालिसिस म्हणायचो. तेच सीमेन अनालिसिस आज 15 to 16 मिलियनला नॉर्मल म्हणायला लागले. म्हणजे ओव्हरऑल पॉप्युलेशनचा सीमेन काउंट कमी होत चाललाय. त्याच पद्धतीने स्पर्म मोटिलिटी, मॉर्फॉलॉजीवरती म्हणजे स्पर्मच्या शेपवरती पण परिणाम होत चालला. ही पुरुषांसाठीची गोष्ट आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत आणि बऱ्याच वेळेला अजूनही स्त्रीला जबाबदार धरलं जातं. म्हणूनच मी सुरुवात पुरुषांपासून केली, कारण पुरुष देखील तितकेच जबाबदार आहेत फर्टिलिटीसाठी आणि पुरुषांची देखील फर्टिलिटी कमी होती. त्याचबरोबरीने स्त्रियांमध्ये स्त्रीबीजांमधल्या अंडकोशामधलं स्त्रीबीजांचं प्रमाण जे आहे ते कमी होत चाललंय. आणि याचं कारण कदाचित आपल्या आजूबाजूचे घटक असतील, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ज्याला आपण 3Ps असं म्हणतो, पोल्युशन, पेस्टिसाइड्स, प्लास्टिक्स, किंवा काही जेनेटिक फॅक्टर्स असतील की ज्याच्यामुळे स्त्रियांमध्ये बीजांचं प्रमाण कमी होतं. आजकाल जर आपण बघितलं तर पूर्वी स्त्रियांना मासिक धर्म हा 11व्या-12व्या वर्षी यायचा किंवा त्याच्या आधी देखील 10वीमध्ये वगैरे 9वी-10वीमध्ये. सो साधारण 15व्या-16व्या वर्षी पाळी सुरू व्हायची. आज जर आपण बघितलं तर हेच प्रमाण स्त्रियांमध्ये 9व्या-10व्या वर्षी पाळी यायला लागली, म्हणजे मुलींमध्ये. सो हे जे लवकर पाळी येण्याचं जे आहे ते कदाचित आपलं जेनेटिक इव्हॉल्वमेंट होत चाललंय ह्या एका कारणामुळे, किंवा आपलं न्यूट्रिशन चांगलं होत चाललंय या दुसऱ्या कारणामुळे कदाचित पाळी लवकर यायला लागली.
पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेनेटिकली किंवा वर्षानुवर्ष किंवा शतकानुशतक स्त्रियांमध्ये बीजांचं प्रमाण हे समान आहे. सो कुठली आई आपल्या मुलीला जास्त स्त्री बीज नाही देऊ शकणार आहे, जे काही जेनेटिकली डिफाईन्ड आहे तेवढंच देणार आहे. आणि त्यामुळे कदाचित जो लाईफ स्पॅन आहे ज्याच्यामुळे त्या आई होऊ शकतात हा बदलणार नाहीये. पूर्वी हा लाईफ स्पॅन 15 to 45 होता, म्हणजे 15व्या वर्षी पाळी यायची, तिथपासून 45th इयर पर्यंत मासिक धर्म चालू राहायचा. आज जर आपण बघितलं 15चं जर 8 किंवा 9 झालं असेल आणि आपण सोप्या समजण्याकरता 10 समजून घेऊ, तर 10th इयरला जर पाळी येत असेल तर ऑफकोर्स 40th इयरला मेनोपॉज येण्याचे चान्सेस वाढतात. आणि 40th इयरला जर मेनोपॉज येणार असेल तर त्याच्या 5 वर्षाआधी आपली फर्टिलिटी कमी होणार आहे, म्हणजे 35. इंडियामध्ये हेच प्रमाण 33 आहे. सो इंडियामध्ये 2 ते 3 वर्ष लवकर फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सुरू होतात. आणि 30 to 33 ला जर फर्टिलिटी कमी व्हायला लागत असेल आणि त्याच वेळी आपण चाइल्ड बेअरिंगचा अटेम्प्ट केला तर याला आपण पेरेंटल पॅराडॉक्स नाही म्हणणार तर दुसरं काय म्हणणार, की आपली फर्टिलिटी कमी होतीये पण आपल्याला मॅरेजही उशिरा करायचंय आणि चाइल्ड बेअरिंगही उशिरा करायचंय. सो कदाचित हा डायलॉग निर्माण करण्यासाठी जनरली डायलॉगची सुरुवात झालेली आहे, कारण हा कुणीतरी सुरुवात करणं गरजेचं होतं. त्यामुळे ओएसएस फर्टिलिटी हा डायलॉग सुरू करतोय की तुम्ही तुमच्या फर्टिलिटी बद्दल जागरूक राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे लाईफस्टाईल कशी असावी, त्यासाठी आपण टेस्ट कुठल्या केल्या पाहिजेत, योग्य आहार, व्यायाम, ऍडिक्शन्स, कुठल्या ऍडिक्शन्सने किती परिणाम होतो, यासाठीची एक सिंपल डायलॉग सिरीज आपण सुरू केलेली आहे, जे की निशुल्क असेल आणि ज्याच्यासाठी पेशंट्स आम्हाला कॉल करून या डायलॉग इनिशिएट करू शकतात. सो हा आजच्या प्रेसचा पहिला पार्ट होता.